नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ हा काव्याकडे जाणार आहे. काव्याला तो सांगणार आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला नवरा मानत नाही, तुम्हाला माझी मैत्री नको आहे, पण मी जी काळजी करते ती काळजी तुम्ही नाकारायची नाही. कारण काळजीला ना नातं नसतं ना कोणता जेंडर नसतो, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मानिनी जी आहे ती जाम भडकलेली आहे. तिला रम्याचं जे वागणं आहे ते अजिबात पटलेलं नसतं आणि मानिनी आता धडक रम्याच्या रूममध्ये आलेली आहे आणि ते रम्याचं कपाट उघडलेलं आहे. ज्या कपाटामध्ये रम्याने पार्थ आणि तिच्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात, पार्थ सोबतच्या तिच्या सगळ्या आठवणी ठेवलेल्या असतात. ते कपाट सगळं आता मानिनीनं खाली करायला सुरुवात केलेली आहे. त्या कपाटातल्या सगळ्या वस्तू काढून फेकून देत आहे. तेव्हा रम्या म्हणत असते की मामी हे काय करतेस तू. तेव्हा मानिनीला खूप राग आलेला आहे आणि मानिनी म्हणते की आज जे काय तू केलेलं आहे ते बस करायचं, आज शेवटचं. यानंतर पुन्हा जर असलं काही केलं तर एवढं लक्षात ठेव की तुझी हकलपट्टी या घराच्या बाहेर असणार आहे. पुन्हा कधीही तुला या घरात जागा नसणार आहे. हे सगळं मानिनी बोलत असते. कारण मानिनीला कळलेलं आहे की रम्याने पाहुण्यांच्या समोर जो राडा घातलेला होता तो राडा घालायला तिने नको होता. अशा पद्धतीने तिने वागायला नको होतं. त्या गोष्टीचा त्रास सगळ्यांना होत आहे. एकतर काव्या आणि पार्थ यांचं नातं सुरू होत नाही आणि त्यात रम्याने हा जो काही गोंधळ घातलेला आहे त्यामुळं आता काव्या जास्तच वेड्यासारखी वागत आहे. ही गोष्ट मानिनीच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळं मानिनी आता विचार करत आहे, काहीही झालं तरीही या रम्याला एकदाची अद्दल घडवली पाहिजे, हे मानिनीच्या लक्षात आलेलं आहे. इकडे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काहीही झालं तरीही पार्थ हा काव्याला समजत आहे आणि काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना पार्थ त्याचं नंदिनीवरती कसं प्रेम आहे ते सांगणार आहे. तर आजचा भाग हा शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे काव्याला खूपच काळजी वाटत आहे म्हणून काव्या ही रम्याच्या जवळ आलेली आहे आणि ती रम्याला समजवत आहे. ती रम्याला सांगत आहे की मला तुझ्याशी बोलायचंय. रम्या म्हणते काय बोलायचंय तुला माझ्याशी. रम्या रागातच असते. कारण रम्याला सुरुवातीला तर असं वाटलेलं असतं की काहीही झालं तरीही ही जी काव्य आहे ती प्रत्येक वेळेस माझ्यावरती चिडचिड करायलाच येत असते आणि तिचा मी मोबाईल चेक केलेला आहे त्यासाठी ती आलेली आहे. पण काव्याने खरंच आता खूप मूर्खपणा केलेला आहे. ज्या गोष्टी करण्यासाठी रम्या इतके दिवस वाट बघत होती, तिला काव्याला आपलंसं करायचं होतं आणि त्या गोष्टीमध्ये आता रम्याला यश मिळणार आहे. काव्या तिच्याशी बोलत असते. काव्या तिला प्रश्न विचारत असते. काव्या तिला विचारत असते की मला सांग, आज एवढं ठणकावून सगळ्यांच्या समोर जे तू काही सांगितलं ते त्या दिवशी का सांगितलं नाही. तेव्हा रम्या म्हणते किती वेळा सांगायचं. तेव्हा काव्या म्हणते आज एवढी हिंमत करून तू सगळ्यांच्या समोर बोललीस ना, मग त्या दिवशी काय प्रॉब्लेम होता तुला. त्या दिवशी का बोलली नाहीस तू हे सगळं. तेव्हा रम्या तिला सांगत असते की मी सगळ्यांशी सगळं बोलून झालेलं आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगून झालेत. एकदा काय 1000 वेळा मी सगळ्यांना सांगितले की माझं पार्थवरती प्रेम आहे. तेव्हा काव्या म्हणत असते पण ऐन लग्नाच्या वेळी का नव्हतीस तू. आता रम्या तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी जी आहे ती आता पार्थच्या रूममध्ये आलेली असते आणि येऊ का म्हणून विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्य इथं नाही आता. तेव्हा नंदिनी म्हणते काही हरकत नाही, मला तुमच्याशीच बोलायचं आहे. नंदिनीला पार्थ सोबत बोलायचं असतं. नंदिनी म्हणत असते की पार्थ आज तुम्ही काहीच का रिॲक्ट झाला नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो म्हणजे मी बोललो ना तिच्याशी. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही ज्या पद्धतीनं बोललेले आहात त्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटतं का की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, किंवा तुम्ही त्या पद्धतीनं बोललात तर रम्या ते ऐकणार आहे. तेव्हा पार्थचं असं म्हणणं असतं, हे बघा नंदिनी, कसं आहे प्रत्येक वेळेस चिडचिड करून ओरडून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात असं नाही. मला असं वाटतंय की मी ज्या पद्धतीनं गोष्ट हँडल केली आहे ती बरोबर आहे. तेव्हा नंदिनी सांगू लागते की अहो पार्थ प्रॉब्लेम तो नाहीये. तुम्हाला आठवतंय का आपल्या लग्नाच्या आधी पण का रम्या आहे ती मंगळसूत्र घेऊन असंच माझ्याकडे आली होती. तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो तुमच्याकडे ती आली होती, पण मला सांगा मी ती सिच्युएशन हँडल केली ना. तेव्हा नंदिनी सांगत असते हो बरोबर आहे, तुम्ही ती सिच्युएशन छान हँडल केली. पण इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या रम्याला म्हणत असते की तू का सांगितलं नाहीस.
म्हणजे तुझ्याकडे वेळ होती, तुझ्याकडे सगळं होतं. मग तू सगळ्यांना जर सांगितलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. सगळ्यांच्या समोर जर तू तुझं प्रेम सांगितलं असतं, ठणकावून सांगितलं असतं, आज जेवढ्या ठणकावूनपणे सांगत होतीस ना तुझं पार्थवरती प्रेम आहे, तुझा पार्थ नवरा आहे, लहानपणी कधी खेळण्यात मंगळसूत्र घातलंय, एवढं सगळं केलेलं आहे, मग ते त्या दिवशी का नाही सांगितलं? तेव्हा रम्या म्हणत असते की तुला काय माहिती किती वेळा मी सांगितलंय ते. कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना सगळ्यांना या गोष्टी ठणकावून सांगत असते, पण त्यांना कोणाला या गोष्टी ऐकायच्याच नसतात आणि त्यामुळं हे सगळं झालेलं आहे असं इकडे बोललं जात असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्या समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. काव्या म्हणत असते काय? तेव्हा रम्या म्हणते की मी अजून किती वेळा करायला पाहिजे होतं सांग ना, कारण प्रत्येक वेळेस मी माझ्या गोष्टी माझ्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहेत. मी 2 वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, एकदा झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत, एकदा मी स्वतःला पेटवून घेत होते. आठवते ज्या दिवशी पार्थची एंगेजमेंट होती त्या दिवशी पार्थ मला वाचवायला तिथं आला होता. तिवन त्याने खिडकीची काच फोडली हाताने आणि त्यानंतर तो आत आलेला आहे. हे सगळं रम्या सांगत असते काव्याला. काव्या म्हणत असते काय? तेव्हा ती म्हणते की हो, बघ तुला आठवतंय का, कारण त्या दिवशी पार्थ जेव्हा आला होता ना तेव्हा एंगेजमेंट अर्धवट सोडून तो आला होता. तेव्हा रम्याला ती गोष्ट आठवते. बरोबर आहे, त्या दिवशी पार्थ हा एंगेजमेंट अशीच अर्धवट सोडून गेला होता. पण विक्रमने मात्र सगळ्यांना सांगितलं होतं की पार्थला एका साईटवरती इमर्जन्सी आलेली आहे आणि म्हणून जावं लागत आहे. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि तेव्हा मात्र इकडे काव्याला ते आठवत असतं. काव्या म्हणत असते पण आम्हाला तर असं सांगितलेलं की इमर्जन्सी आलेली आहे. तेव्हा मात्र काव्या तिथं बोलत असते तेव्हा रम्या सांगत असते की नाही, ती इमर्जन्सी नव्हती, तर मी तिथं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माझी स्वतःची आई मला फसवून फार्म हाऊसवर घेऊन गेलेली होती. मला अजिबात माहिती नव्हतं की इकडं पार्थची एंगेजमेंट होत आहे. कारण मी ही गोष्ट सहनच करू शकत नाही की माझा पार्थ कोणासोबत तरी लग्न करत आहे, माझा पार्थ आज कोणाचा तरी होत आहे, ही गोष्ट मला सहनच होत नव्हती. हे सगळं ती बोलत असते आणि पार्थ हा मंडपातून निघून गेलेला आहे हे मात्र सगळ्यांना आठवत असतं. इकडे काव्याला आठवत असतं. तेव्हा काव्या म्हणत असते पण मला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे, मग घरातल्यांनी काय ऐकलं नाही? तेव्हा रम्या सांगत असते की पार्थला मी अजिबात आवडत नाहीये, म्हणजे त्याने माझ्याकडे मैत्रीण म्हणून मला पाहिलेलं आहे, मी त्याची रिलेटिव्ह आहे, इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, पण त्याने बायको म्हणून कधीच माझा स्वीकार करू शकत नाही असं त्याने सगळ्यांच्या समोर स्पष्ट सांगितलेलं आहे. इवन मी कसं लग्न पाहू शकणार होते सांग ना, माझा जे कोणावर तरी जीव आहे. मी किती उपास तापास केले, किती मंदिरात गेले, सगळीकडे दिवे लावले, सगळीकडे व्रत वैकल्य केली, पण उपयोग काय झाला? उपयोग काहीच झालेला नाही, कारण त्याचा फरकच पडत नाहीये, तर काय करणार आहे? हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी घडत असतात. रम्या मात्र रडत असते आणि काव्या आता तिला आधार देत असते. काव्या खूप मोठी झाली आहे. काव्याला तिचं दुःख हे रम्यामध्ये दिसत आहे आणि रम्या मात्र या सगळ्यामध्ये आता सक्सेस होत चाललेली आहे. तेव्हा रम्या म्हणत असते की मी अजून काय करायला पाहिजे होतं सांग ना, कारण जर मला माहीतच नव्हतं हे लग्न होणार आहे किंवा या गोष्टींबद्दल जर मला अंधारात ठेवलं गेलं होतं तर मी काय करायला पाहिजे होतं? जेव्हा लग्न जमलं होतं तेव्हाही मी त्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या, तेव्हाही माझं कोणी ऐकलेलं नाही. हे सगळं तिनं बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. कोणालाच कळत नसतं की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे ही गोष्ट मात्र खूपच मोठी असते आणि या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न मोठा असतो. काव्या मात्र रम्याचं सगळं ऐकून घेत असते. तरीही काव्या म्हणत असते की हो बरोबर आहे, त्या दिवशी एंगेजमेंटच्या दिवशी पारच्या हाताला लागलेलं होतं, हे सगळं मला मान्य आहे, म्हणून ताईने दुसऱ्या बोटामध्ये रिंग घातलेली होती, हे सगळं तिला आठवत असतं. परंतु इकडे नंदिनी मात्र पार्थ सोबत बोलत असते. नंदिनी पार्थला म्हणत असते की पार्थ, कसं आहे माहितीये का, काव्य वेगळी आहे. त्यावेळेस आपण दोघांनी ती सिच्युएशन हँडल केली, ती सिच्युएशन वेगळ्या पद्धतीने बोलली आणि आपण दोघांनी शांतपणे त्या गोष्टीचा विचार केला आणि त्यातून मार्ग काढला. पण काव्या तशी नाहीये. काव्या एकतर हा संसार ऍक्सेप्ट करायलाच एवढा वेळ घेत आहे आणि त्यात जर आता रम्याने अजून काही गोंधळ घातला, तिला जर कळलं आणि हा संसार सोडून जर ती निघून गेली तर? तेव्हा पार्थ म्हणतो की हो बरोबर आहे, काव्याला मीही ओळखत आहे, काव्या कशा आहेत हे मलाही कळलेलं आहे. पण नंदिनी, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही
काव्या ही माझी बायको आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की मला माहिती आहे, मी रम्याला माझ्या पद्धतीनं गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि किती वेळा तेच सांगायचं आहे. कारण किती वेळा जरी सांगितलं तरी रम्याचं उत्तर तेच आहे. तुम्हालाही माहिती आहे, कारण आरडाओरडा करून ह्या गोष्टी केलेल्या योग्य नाहीत. तुम्हाला वाटत असेल की मला जमत नाहीये. आता तुम्हाला माहिती आहे का, आपले संसार आहेत ना एक गाडीसारखे आहेत. ती गाडी, तो गाडा आहे तो तुम्ही ओढत आहात, इकडचा गाडा आहे तो मी ओढत आहे. आणि जीवा आणि काव्या यांना आपण सांभाळून घेत पुढे चाललेलो आहे. परंतु त्यांना दोघांना मात्र यामध्ये जराही इंटरेस्ट नाही हे आपल्याही लक्षात आलेलं आहे. परंतु आपल्यालाच यातून मार्ग काढायचा आहे आणि पुढे जायचं आहे, हे सगळं पार्थ बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, मला ना काव्याचा स्वभाव माहिती आहे म्हणून बाकीचं काही नाही. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काळजी करू नका. कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे की कोणाला कसं हँडल करायचं. आणि शेवटी काव्या ही आहे ती माझी बायको आहे. म्हणजेच काव्या ही आता काव्या पार्थ देशमुख आहे, ती आता काव्या मोहिते नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो बरोबर आहे. आणि पार्थ खरंच मी जर तुम्हाला जास्त बोलले असेल तर त्यासाठी सॉरी. पार्थ पण तेवढं स्पष्टपणे नंदिनीला सांगत असतो. त्याचं म्हणणं असतं की हो बरोबर आहे, काहीही झालं तरी तुम्हाला आत्ता काव्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, हे पार्थने ॲक्सेप्ट केलेलं असतं. आणि पार्थ म्हणत असतो की काहीही असलं तरीही आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. आणि हे सगळं हँडल करणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही, हेही आता पार्थच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. कारण काव्या कशी आहे आणि रम्या कशी आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की आता तुम्ही बिनधास्त राहा, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्या आता माझी बायको आहे आणि आता ती काव्या पार्थ देशमुख आहे. त्यामुळं विचार करायची काहीच गरज नाही, कारण आता ती माझी जबाबदारी आहे आणि मी माझी जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, हेही तुम्हाला तेवढंच माहिती आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की नंदिनीला तो म्हणतो की आता तुम्ही बिनधास्त राहा, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा हँडल करायच्या हे मला चांगलंच माहिती आहे. आता या सर्व गोष्टींचा विचार इकडे नंदिनी करत होती, पण पार्थने एका सेकंदात तिचं टेन्शन दूर केलेलं असतं. स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही इकडे या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडणार आहेत आणि काव्याची काळजी करायची काहीही गरज नाही, हेही तेवढंच ठणकावून सांगितलेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ हे सगळं बोलत असतो आणि त्याचबरोबर नंदिनीला सांगतो की तुम्ही बिनधास्त राहा, तुम्ही त्यांची बहीण आहात म्हणून काळजी केली मला माहिती आहे, हे सगळं पार्थ नंदिनीला बोलतो. त्यानंतर इकडे रम्या आणि काव्या यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा काव्या म्हणत असते, पण आई लग्नाच्या दिवशी तू का आली नाहीस, तिथं सिच्युएशन होती, सगळेजण थांबले होते, तुझं आणि पार्थचं लग्न होऊ शकलं असतं. तेव्हा रम्या म्हणायला सुरुवात करते की तुला कसं कळणार आहे, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं लग्न दुसरं कोणाशी तरी होत असेल तर आपण ही गोष्ट कशी ॲक्सेप्ट करणार आहोत ते सांग. कारण आज ही वेळ आली नसती माझ्यावरती, मी एवढे उपास तापास केलेले आहेत, आज मी माझ्याच प्रियकराच्या बायकोजवळ माझं रडगाणं गात आहे. तेव्हा इकडे काव्यालाही आठवत असतं, काव्या ही त्याच गोष्टीतून गेलेली असते. काव्याला हे सगळं आठवत असतं की आपण ही एवढे उपास तापास करत होतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करत होतो, पण तरीही हे सगळं अशा पद्धतीनं घडलंच नाही. सगळं घडलं ते थोडं विचित्र पद्धतीनं घडलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला होता. कारण काव्याला माहिती आहे की काहीही झालं तरीही खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी हँडल करणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे, हे काव्याचं चाललेलं असतं. काव्याला आता टेन्शन आलेलं असतं, कारण जे सगळं रम्या बोलत आहे ते सगळं तिच्या बाबतीतही घडलेलं आहे. आणि काव्या विचार करत असते, कारण जीवाला ती म्हणत होती की आपण सगळ्यांना सांगूया. जीवा जेव्हा तिला सांगत होता तेव्हा तिनं ऐकलं नाही म्हणून जीवा चिडलेला आहे. पण आता काव्या जेव्हा सगळ्यांना सांगूया म्हणत होती तेव्हा मात्र जीवाने सांगितलेलं असतं की सांग, कोणाला सांगायचं त्याला सांग, घरातलं कोणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण काहीही झालं तरीही या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, हे तिला बोललेला असतो. तर इकडे रम्या म्हणते की माझं कपाट बघ, माझं आयुष्य सगळं पार्थमय आहे, माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त पार्थ आहे, माझ्या स्वतःच्या मनात, माझ्या शरीरात, त्याचबरोबर माझ्या वॉर्डरोबमध्ये सगळीकडे पार्थ आहे. आणि तिने आता तिचं जे वॉर्डरोब आहे ते सगळं वॉर्डरोब दाखवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे बघ,
हे माझं वॉर्डरोब आहे आणि त्याच्यामध्ये तुला कुठं दिसतंय का? एवढा पार्थ माझ्या सगळीकडे भिनलेला आहे आणि मग अजून कशा पद्धतीनं मी गोष्टी हँडल करायला पाहिजे होत्या, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा रम्याच्या डोळ्यातून पाणी येतं. कारण ऍक्च्युली रम्या काय करते माहितीये का, प्रत्येक वेळेस स्वतःला काव्या जी आहे ती प्रत्येक वेळेस स्वतःला रम्याशी रिलेट करत आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबतही अशाच झालेल्या आहेत. आता इकडे रम्या म्हणत असते की तू काय समजू शकणार आहे, जेव्हा आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती दुसरं कोणाशी तर लग्न करून आपल्या स्वतःच्या डोळ्यांसमोर जर ती संसार करत असेल तर ते दुःख काय असतं हे तुला काय माहिती आहे. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. रम्या सांगत असते की पारची कामासाठी आलेली व्हॉइस नोट सुद्धा मी इकडे अशा पद्धतीनं केलेली आहे हँडल. मला असं वाटायचं की त्याने माझ्यासाठी काहीतरी प्रेमाचं पाठवलंय, अशा मी त्याच्या व्हॉइस नोट ऐकलेल्या आहेत. इकडे काव्यालाही आठवतं की तिने जीवाच्या व्हॉइस नोट अशाच ऐकलेल्या आहेत. जीवाने जे शब्द त्याच्यात वापरलेले असतात ते शब्द तिने ऐकलेले असतात आणि तिला मात्र खूपच छान वाटत असतं. या सर्व गोष्टी तिलाही आठवत असतात आणि त्याचबरोबर काव्याही रडत असते. काव्या म्हणते तुला काय माहिती आहे माझी सिच्युएशन काय आहे. इथं काव्या बोलण्याचा प्रयत्न करत असते. काव्या मात्र रम्याला एकच म्हणत असते, एवढं तुझं प्रेम होतं तर तू काय ह्या गोष्टी अशा पद्धतीनं केल्यास, कारण तुझ्या पुढं सगळं होतं तरीही का अशी वागलीस, का निघून गेलीस, तू जायला नको होतं आणि एवढं सगळं झालेलं तर तेव्हाच हे सगळं का थांबवलं नाही. हे सगळं काव्या तिला बोलत असते आणि त्यासोबतच रम्या म्हणत असते की अजून कोणत्या पद्धतीनं सांगू, आजही मी ओरडून सांगितलेलं आहे, आता मी सगळ्या गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत तरीही घरातले माझ्याशी असेच वागत आहेत. हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे. काव्या रडत असते. काव्या रम्या रडत आहे रम्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला आधार देते. कारण काव्याला असं वाटत आहे की तिनं आता सगळ्या सिच्युएशन समजून घेतलेल्या आहेत, तिला सगळं कळलेलं आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे या गोष्टी तिला कळलेल्या आहेत आणि हे सगळं काव्या रम्याशी बोलत असते. रम्याला समजून सांगत असते. काहीही झालं तरीही रम्याला तिनं अशा पद्धतीनं समजून सांगत आहे की आता काळजी करू नको, वेळ गेलेली नाही. मला मला वाटत आहे तर मी तुमच्या दोघांचं पुन्हा लग्न लावून देऊ शकते. तुझं एवढं प्रेम आहे ना पार्थवरती तर मी तुझं प्रेम तुला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असं इकडे काव्या रम्याला समजवत आहे. ह्या काव्याला कळतच नाहीये की आपण काय करतोय. आपल्या घरातले एवढे सगळे हे करतायत आणि सगळ्यांना जर हे वाटत आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे. परंतु काव्याने ठरवलेलंच आहे की वेड्यासारखं वागायचं, कारण आपल्याला जे दिसतंय तेच तिला खरं वाटत आहे असं तिचं म्हणणं आहे. कारण प्रत्येक वेळेस पार्थने रम्याला सांगितलेलं आहे माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही, तरीही रम्या वेड्यासारखं प्रेम करत राहते. आणि इकडं आता दोघी जणी मिळून रडत बसले. इकडे काव्याला पण खूपच जोर आलेला आहे आणि तिला असं वाटत आहे की रम्याचं जे काही झालेलं आहे ते खूपच वाटोळ झालेलं आहे आणि रम्याची साथ आपण दिली पाहिजे असं तिला वाटत आहे आणि त्या पद्धतीनं तिनं रम्यासोबत वागत असते. त्यानंतर रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर पार्थ तिला विचारतो कुठं गेला होता. तेव्हा काव्या म्हणते कुठं म्हणजे, रम्याकडे गेले होते. पार्थ तिला म्हणतो की तिचं साधं नाव घेतलेलं चालत नाहीये त्या मुलीचं आणि आज तुम्ही तिला भेटायला गेला होता. तेव्हा काव्या इकडे पार्थला बोलू लागते. काव्या पार्थला म्हणत असते की मला एक कळत नाहीये, तुम्ही रम्याला का कॉल केला नाही ऐन लग्नाच्या दिवशी, तुम्ही मला का अडकवलं या बंधनामध्ये. कारण रम्या तुमच्यावरती एवढं प्रेम करते, मग तिला का बोलवलं नाहीत तुम्ही, ती आली असती ना. तेव्हा पार्थ म्हणत असो की आपलं लग्न कोणत्या सिच्युएशन मध्ये झालंय, माझ्या आईच्या डोक्यामध्ये ग्लास फुटलेला होता, तुमच्या आईवडिलांची सिच्युएशन काय होती, ते दोघं हातापाया पडत होते, तुमच्यावरतीच वेळ होती तशीच वेळ माझ्यावरही होती. आणि राहिला प्रश्न रम्याशी लग्न करण्याचा, कारण मला रम्याबद्दल कधीच काही वाटलेलं नाही. तेव्हा काव्या म्हणत असते मी तशी मुलगी नाहीये नंदिनी ताईसारखी की आहे त्या गोष्टी ऍक्सेप्ट करून पुढे जायला. कारण मला आधी माणसांना ओळखायला लागतं, माणसांना समजून घ्यायला लागतं आणि त्यानंतरच मी त्याला स्वीकारू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमची बायको म्हणून कधीही नसणार आहे आणि मी लवकरात लवकर आता निर्णय घेणार आहे तो म्हणजे डिवोर्स देण्याचा. मला डिवोर्स द्या आणि रम्याशी लग्न करा. कारण हे घर तिला माहिती आहे, या घरातली माणसं तिला माहिती आहेत आणि चांगली प्रेम करणारी बायको तुम्हाला भेटेल हेहीच एवढंच खरं आहे, असं इकडं काव्या पार्थला सांगत असते. पार्थ मात्र भयानक चिडलेला असतो. पार्थला कळतच नसते की ही काव्या वेड्यासारखं काय बोलते.
त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकारत नाही, त्याचबरोबर तुम्हाला आपलं मैत्रीचं नातं नको आहे, पण काळजी, मी जी काळजी करतोय त्या काळजीला कोणतंही बंधन नसतं. मी जी काळजी करतोय ती काळजी आहे आणि त्या काळजीमध्ये कोणताही असा वेगळा अर्थ नाही आणि ती काळजी ही करत राहणार आहे. काळजीला कोणतंही नातं नसतं, काळजीला कोणतंही जेंडर नसतं आणि त्यामुळं ती काळजी नाकारू नका असं पार्थ काव्याला समजवत आहे. इकडे पार्थने काव्याला स्पष्टपणे सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात, तरीही काव्या वेड्यासारखं वागत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की मानिनी मात्र जाम चिडलेली आहे आणि मानिनी आता रम्याच्या रूममध्ये आलेली आहे. रम्याच्या रूममध्ये आल्यानंतर मानिनी रम्याचं कपाट उघडते, तिच्या कपाटातलं सगळं सामान बाहेर काढते आणि फेकून देऊ लागते आणि म्हणत असते की बाद झालं, आज जे केलेलं आहे ते शेवटचं आहे, एवढं लक्षात ठेव. पुन्हा असल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, कारण तू जे काय वागलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत इकडे ती रम्याला ओरडत असते आणि कपाट उघडून कपाटातलं सगळं सामान तिने बाहेर काढलेलं असतं आणि सगळं सामान तिने फेकून देत असते. कारण इकडे मानिनीला खूप राग आलेला असतो आणि मानिनी म्हणत असते की बास, आतापर्यंत खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत, आता यापुढं तुझी हकलपट्टी ही डायरेक्ट घराबाहेर असणार आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. एवढ्या स्पष्ट शब्दात मानिनीनं सांगितलेलं असतं आणि रम्याला दम दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.